तर एकीकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, त्यांना अर्धाच पगार दिला जातोय, तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा कारभार पेपरलेस व्हावा यासाठी राज्य मंत्रिमंडळातील 41 सदस्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळाली आहे। यासाठी 1,16,65,000 रुपये खर्च येणार आहे आणि इतका मोठा खर्च करून 50 आयपॅड आणि इतर संलग्न साहित्याची खरेदी केली जाईल। सामान्य प्रशासन विभागानं बुधवारी या संदर्भातला शासन निर्णय जारी केला। विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील ठरावाची आणि प्रस्तावाची टिप्पण्यांची माहिती मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांच्या हाती लागत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। जवळपास 100च्या वर ते दिले जाणार नाहीत। मंत्रिमंडळामध्ये जे काही ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात, त्याची वाच्यता कुठं होऊ नये किंवा ते ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार आहे। कुणाकडून गेले किंवा काय गेले हे सुद्धा सगळं तपासलं जाईल आणि ही अत्यंत काळाची गरज आहे। पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय। कशाला आयपॅड? तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवलेत। असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। अशी खूप उदाहरणं आहेत। आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही। आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही, कारण ही गरज आहे, ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिलीच गेली पाहिजे।